गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल रात्री जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केट हे ऑलमोस्ट फ्लॅट क्लोज झालेलं आहे, परंतु चांगल्यापैकी गॅपअप ओपन झालं होतं ऑलमोस्ट 0.5%, परंतु फ्लॅट बंद झालेलं आहे. आता याच्यामागचं बेसिकली रिझन असं आहे ते म्हणजे की तिथे सिनेटमध्ये जे काही बिल होतं फंडिंग बिल तर ते पास झालेलं आहे आणि ते हायर हाऊसमध्ये आता ते पासिंगसाठी गेलेलं आहे, परंतु तिथे ऑलरेडी ट्रम्पची मेजॉरिटी आहे, ते एनी हाऊ पास होणार आहे. ओके, म्हणजेच काय की आज पॉसिबिलिटी आहे की US गव्हर्नमेंटचं शटडाऊन हे उठू शकतं आणि गव्हर्नमेंट पुन्हा कार्यरत होऊ शकतं. तर मग आता ही गोष्ट तशी पाहिली तर चांगली आहे, परंतु मग मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट होण्याचं किंवा कॉन्शियस होण्याचं कारण काय? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गेले दीड महिन्यापासून जे काही गव्हर्नमेंटचे डेटाज होते, म्हणजे इन्फ्लेशन डेटा असेल, वॉटेवर बाकीचे कुठलेही जॉब्स डेटा वगैरे वगैरे, तर हे डेटा रिलीज होत नव्हते कारण गव्हर्नमेंट शटडाऊन होतं. परंतु आता ते सगळे डेटा जे आहेत तर ते रिलीज व्हायला सुरुवात होतील जसं गव्हर्नमेंट कार्यरत होईल तसं. आणि मग साहजिकच आहे की आतापर्यंत मार्केट जे पळत होतं तर ते बाहेरनं जे काही लोक आपण काय म्हणतो मोठमोठे ॲनालिस्ट होते ते ज्या पद्धतीने एक रिपोर्ट रिलीज करत होते त्याच्या बेसिसवरती मार्केट चालत होतं. परंतु आता ॲक्च्युअल डेटा येतील, मग ॲक्च्युअल डेटा त्याला मॅच करतात की नाही, की काही मिसआउट होतं आहे, हे पाहणं फार जास्त गरजेचं आहे आणि त्यामुळे मार्केट तिथं कॉन्शियस झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आता हे झालं USचं. परंतु जर जगातला पूर्ण बायस पाहिला तर ऑलमोस्ट फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहे. जर आपण आपल्या इकडे FISDAचा डेटा जर पाहिला तर FISनं अगेन सेलिंग केलेलं आहे साधारण 1700 कोटींचं, त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 5000 कोटींचं बाईंग केलेलं आहे. त्यामुळेच आपल्याला पाहायला मिळालं की काल मार्केटमध्ये एक गॅपअप सस्टेन होऊ शकला. कारण गॅपअप होणं आणि तो सस्टेन होणं हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ओके, आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल, म्हणजेच 10-20 पॉईंट आयदर गॅप डाऊन आयदर गॅप अप, ऑलमोस्ट फ्लॅट. त्यामुळे फार काही चिंता करण्यासारखं नाही आहे किंवा काही काळजी करण्यासारखंही नाही आहे. गव्हर्नमेंट एक एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम जी लॉन्च केली आहे काल, तर त्याच्यामध्ये जे काही जेम्स ज्वेलरी किंवा एक्सपोर्ट करणारे जे काही टेक्स्टाईल कंपनीज आहेत वगैरे वगैरे, तर यांना जास्त फायदा होणार आहे. ओके, तर ते स्टॉक्स आज फोकसमध्ये राहतील. काल आफ्टर मार्केट RBIनं आपल्याकडचा एक CPI म्हणजे कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशन डेटा जो आहे तर तो रिलीज केलेला आहे. तर त्या डेटामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं आहे की इन्फ्लेशन जेवढं प्रोजेक्टेड होतं त्याच्यापेक्षाही कमी झालेलं आहे. 0.5% प्रोजेक्टेड होतं तर 0.25% आलेलं आहे ॲक्च्युअल. म्हणजेच काय की फूड इन्फ्लेशन जे आहे तर ते भारतामध्ये खूप जास्त कमी झालं आहे आणि त्यामुळे आपल्याला ओव्हरऑल इन्फ्लेशन कमी झालेलं पाहायला मिळतं आहे. परंतु जर फूड इन्फ्लेशन एक्सक्लूड केलं तर मग मात्र आपल्याला कोर इन्फ्लेशन थोडंसं आपण काय म्हणू शकतो की थोडंसं वाढलेलंच पाहायला मिळतं. त्यामुळे ह्या डेटाला दोन्ही बाजूनी पाहता येतं. आयदर पूर्ण ॲक्युमुलेटिव्ह डेटा पाहिला तर पॉझिटिव्ह आहे, पुन्हा जर फूड इन्फ्लेशन जर बाजूला काढलं तर डेटा थोडासा निगेटिव्ह आहे. मग त्याला आज मार्केट कसं रिॲक्ट करतं त्याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंड आहेत. आता ह्या डेटाचं सिग्निफिकन्स काय, महत्त्व काय, तर या डेटावरती ठरणार आहे की RBIची जी काही डिसेंबरमध्ये मीटिंग आहे त्यामध्ये ते रेट कट करणार की नाही करणार. कारण जर इन्फ्लेशन खूपच कमी झालं ओके तर ग्रोथ स्लो डाऊन होते आणि त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की रेट कट होत नसतो. लक्षात ठेवा, जर इन्फ्लेशन खूप जास्त वाढलं तरीसुद्धा तोच प्रॉब्लेम येतो. म्हणजेच काय की ती गोष्ट बॅलन्स व्हावी लागते. ओके, तर मग अशा पद्धतीनं आता कोण याचं कसं इंटरप्रिटेशन करतं आणि मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स याचं कसं इंटरप्रिटेशन करतात त्याला खूप जास्त महत्त्व आहे. ओके, तर रेट कट होणं ही ऑब्वियस मार्केटसाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि रेट कट न होणं ही मार्केटसाठी काही म्हणावी एवढी चांगली गोष्ट नाही आहे. आता ते काय होईल ते पाहावं लागेल. तर आता आज जे काही डेटाज येतील तर त्याच्यावरती US मार्केट ड्राईव्ह करेल, कारण USमध्ये सुद्धा जे काही रेट कट होऊ घातलेले आहेत तर ते त्या डेटावरती खूप सारे डिपेंड असतील. त्यामुळे आता त्या डेटाला इंटरप्रिट करून लोक त्या पद्धतीने ट्रेड करण्याचा तिथे प्रयत्न करतील. आता जर आपण ओव्हरऑल बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर फार काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे.
ऑलमोस्ट मार्केट फ्लॅट आहे आणि फ्लॅटच राहणार आहे विथ पॉझिटिव्ह बायस. जर आपण ऑप्शनच्या डेटाने पाहिलं तर 26,000वरती खूप जास्त कॉल रायटिंग आपल्याला पाहायला मिळतं आणि डाऊन साईडला 25,800, त्यानंतर 25,700, 25,500 या ठिकाणी आपल्याला पुट रायटिंग खूप जास्त पाहायला मिळतं. परंतु एक गोष्ट आहे ती म्हणजे की कॉलच्या तुलनेमध्ये पुटच्या प्राइसेस ह्या जास्त आहेत ॲट द मनीच्या जवळच्या. म्हणजे याचा अर्थ काय की लोक हेज करतायत, कारण उद्या आहे बिहारचा रिझल्ट. जर समजा एक्झिट पोलच्या अपोजिट रिझल्ट लागला किंवा अजून काही वेगळ्या प्रकारचा रिझल्ट जर लागला की जो एक्सपेक्टेडच नाही आहे, तर मार्केट एकदम डाऊन साईड पकडेल आणि एक चांगल्यापैकी करेक्शन आपल्याला इमिजिएट टर्मवरती पाहायला मिळेल. मग साहजिकच आहे की ट्रेडर त्याला घाबरतात. मग त्यांनी काय केलं आहे की पुट साईडला हेज करायला सुरुवात केली आणि त्यामुळे आपल्याला कॉल साईडपेक्षा पुट साईडचे जे प्राइसेस आहेत तर ते जास्त पाहायला मिळत आहेत. ओके, परंतु हे कधी घडणार आहे? उद्या घडणार आहे, कारण रिझल्ट आहे ॲक्च्युअल उद्या. म्हणजेच काय, उद्या सकाळपासून आपल्याला मार्केटमध्ये, कारण मार्केटही चालू आहे आणि आपल्याला रिझल्टसुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की उद्या काय घडणार, ही गोष्ट फार महत्त्वाची ठरणार आहे. तर होपसो पाहूयात की काय घडतंय ते. तोपर्यंत जर तुम्ही कॉशियस ट्रेडर असाल तर विनाकारण ॲग्रेसिव्ह कुठलाही ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू नका. कारण समजा उद्या BJPच्या फेवरमध्ये समजा किंवा NDAच्या फेवरमध्ये समजा रिझल्ट लागला तर चांगली गोष्ट आहे, मार्केट वर जाईल. परंतु जे एक्सपेक्टेडच नाही आहे की BJPच्या अगेन्स्ट रिझल्ट लागेल, तसं जर काही झालं किंवा तसे काही इंडिकेशन जरी मिळाले तरी मार्केट एकदम ठा करून खाली मारतील आणि ते सहन होण्यासारखं नाही. कारण आपण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे की ऑलमोस्ट 9% सिंगल डेमध्ये मार्केट खाली गेलं होतं. कुठलाच स्टॉप लॉस राहिला नव्हता, कुठलाच नाही. त्यामुळे ते एवढं सोपं नाही आहे. तर पाहूयात. आणि विक्स पण एकदम कमी आहे, त्यामुळे विक्स अचानक इन्क्रीज होऊ शकतो आणि तुमचे जे ऑप्शनचे प्राइसेस आहेत ते एवढे इन्फ्लेट होऊ शकतात कॉल साईड आणि पुट साईड दोन्ही बाजूला. त्यामुळे ते म्हणजेच एकदम कॉशियस होऊन काम करण्याची गरज आहे आणि माहीत आहे की इव्हेंट आहे, त्यामुळे जास्त काही कुठल्याही प्रकारचा ट्रेड घेऊन जाण्याची आपण काय म्हणतो प्रयत्न करू नये. जेव्हा पूर्ण न्यूट्रलाइज होईल तेव्हा ट्रेड घेता येईल. समजा मार्केट खाली आलं काही कारणाने, तर मग चांगल्यापैकी बाईंग अपॉर्च्युनिटी मिळू शकते. तर बघ पाहूयात की काय घडतं ते. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.